बंधू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल. पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. बंधू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी देण्यात आलं, त्यांनी याचं राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. तृप्ती देसाईकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांसोबत तडजोड केली. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा रुपाली पाटलांचा आरोप. राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा करण्यात येणार. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. व्यापारी एलपीजीच्या वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा. आपला महाराष्ट्रामध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सलग तिसऱ्या दिवशी 4 तास एसआयटी चौकशी करण्यात आली. खरातला एसआयटी टीमकडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. महिलांवरील लैंगिक अत्याचारासोबतच मोक्याच्या जमिनी बळकावणं, दडपशाही करणं हे सगळे प्रकार त्यांनी केलेत. अर्थातच हे प्रकार प्रशासकीय यंत्रणा, राजकीय दबाव आणि पोलिसांच्या मदतीशिवाय होऊ शकत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. खरात प्रकरणी दररोज नवनवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच आता एक मोठी आणि संशयास्पद घडामोड उघड झाली आहे. खरातच्या अटकेच्या अवघ्या 3 दिवस आधी शिर्डीत राज्यातील 3 IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. आणि या बैठकीमुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळालंय. खरातच्या दरबारात बडे बडे अधिकारी. अटकेपूर्वी खरातची अधिकाऱ्यांसोबत बैठक. शिर्डीतल्या बैठकीतले ते 3 अधिकारी कोण? ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माच्या नावावर महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातनं कोट्यावधींची माया जमवत साम्राज्य उभारलं. त्यासाठी शासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि अनेक मोठ्या सेलिब्रिटींना हाताशी धरलं. मात्र महिला अत्याचार प्रकरणात खरातच्या मुसक्या आवळल्या गेल्या आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग फुटलं. अटकेच्या काही दिवस अगोदर शिर्डीमध्ये खरात आणि 3 सनदी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, अटकेच्या पार्श्वभूमीवर काही रणनीती आखली गेली आहे का, याबाबत काहीही माहीत नसलं तरी या चर्चेमुळं किंवा या बैठकीमुळं हे प्रकरण अधिकच गडद झालंय. खरातच्या या गोपनीय बैठकीमागे विनोद नावाची व्यक्ती होती अशी माहिती आता समोर येते. विनोद नावाच्या या व्यक्तीनंच 3 IAS अधिकाऱ्यांची आणि खरातची बैठक घडवून आणल्याची माहिती आहे. पण ही बैठक नेमकी कशासाठी झाली? या बैठकीत काय चर्चा झाली? त्यात काय घडामोड घडली? राज्यातील ते 3 IAS अधिकारी कोण? SIT चौकशीत समोर येणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शिर्डी परिसरात आरोपी खरातचा विनोद नामक पंटर आहे. हा विनोद आता कुठे लपून बसलाय याचा तपास पोलीस करतायत. राज्यातील बडे अधिकारी नराधम खरातच्या दरबारात जाण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. चॉईस पोस्टिंग, बदल्या आणि बढतीचं गणित यासाठी हे अधिकारी खरातच्या दरबारात जात असत. कामाच्या मोबदल्यात खरातला जमिनीतील गुंतवणुकीच्या स्वरूपात दक्षिणा दिली जात असे. अनेक वेळा तर अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खरातने अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी विक्री केल्याचा संशय आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी प्रामुख्यानं पाथर्डी गवळाने, सिन्नर परिसर, शिर्डी ओझरपट्टा या परिसरात गुंतवणूक केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये एका शासकीय अधिकाऱ्याकडे संशयाची सुई वळली आहे. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सातत्यानं मदत करत असल्याची चर्चा आहे. खरातला अटकेपासून वाचवण्यासाठी वकील पुरवण्यापासून
आर्थिक रसद पुरवण्याचं काम याच अधिकाऱ्यानं केल्याची चर्चा आहे. खरातचे अधिकाऱ्यांशी असलेले संबंध समोर आल्यानंतर विरोधकही आक्रमक झालेत. खरातशी संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. मोठे मोठे मासे यात गळाला लागणार आहेत आणि ज्यांना कोणाला वाटते की आपलेही व्हिडिओ असतील तीच लोक पुढे यायला तयार नाही आहेत. पण हे जे काही एप्स्टीन फाईल आहे महाराष्ट्राची, ही वरवर दिसते तितकी सोपी नाही. अशोक खरातचे ते आर्थिक व्यवहार सुद्धा, म्हणजे काल शिर्डीलाच मला वाटते काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी एका 3 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. कोण IAS दर्जाचा अधिकारी पाणी आरक्षित करण्यापासून, म्हणजे लाखो लिटर पाणी त्याच्या आश्रमाला आरक्षित केलं गेलं, हे इतकं भयंकर आहे. त्यामुळं या संदर्भामधला तपासात ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील. त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत, IAS अधिकारी आहेत आणि IPS अधिकारी आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी आहेत. या सगळ्यांची गच्छंती झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते. खरातच्या पत्नीसोबत अभिजित भांडे नावाचे जो अधिकारी आहे याचे आर्थिक व्यवहार झाल्याचं, जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आणि आयकर विभागाच्या चौकशीसोबतच भोंदू बाबाचं हे नवीन प्रकरण समोर आलंय. SIT कडून खरातची सखोल चौकशी सुरू असून आता या बैठकीचा आणि विनोदच्या भूमिकेचा तपास होणार आहे. यातून खरातच्या प्रभाव क्षेत्रातील प्रशासकीय आणि राजकीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे आणि या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. खरातचा भांडाफोड आम्हीच केला असून त्याला कोण कोण भेटलं याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे. विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल, हिंमत तर दाखवा. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच अशोक खरातचे अनेक कारनामे आता उघड होत आहेत आणि त्यावरून गंभीर आरोपही केले जात आहेत. भोंदू खरात सोबत अनेक बड्या राजकारण्यांचे फोटो व्हायरल होत असून त्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्ताधारीच अशा बुवाबाजीला खतपाणी घालत असतील तर त्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनाही सहारोपी केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. खराताबरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे. खूप लोक त्यामध्ये आहेत. आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही. विरोधकांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे.
कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. भोंदू खरातला कोण कोण भेटलं याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. खरातला भेटणाऱ्यांपैकी कोणाचा त्यात सहभाग असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता देवेंद्रजी फडणवीसांनी खुलेआम जे काही असतील या प्रकरणात सगळ्यांचे पुरावे द्यावे. तो कुणा पक्षाचा आहे, सत्ताधारी आहे, विरोधक आहे, हे काहीच बघू नका. या भोंदू बाबाच्या या अंधश्रद्धेला बळी कोण पडले आणि दुकृत्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, सर्वांवर कारवाई करा. विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिंमत तर दाखवा. खरात प्रकरण उघडकीस आल्यापासून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आम्हाला राजकारण करायचं नाही असं स्पष्ट शब्दात सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपण गंभीर असल्याचं सांगितलंय. आता खरात याच्या चौकशीतून काय काय बाहेर येतंय, कोणाची नावं समोर येत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचले. नाशिकमध्ये SIT मार्फत अशोक खरात आणि इतरांची सखोल चौकशी सुरू असून लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात नवीन खुलासे होतात. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे समोरासमोर आल्यात आणि या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी कोट्यवधींची सेटलमेंट केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरण पेटलं. तृप्ती देसाई चाकणकरांमध्ये कोट्यावधीची डील. रुपाली ठोंबरेंचा थेट आरोप. त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे. कोटीच्या रुपयात त्याची तडजोड झालेली आहे. ते पोलिसांच्या ह्याच्यात आलेलं आहे. तृप्ती देसाईंचा जोरदार पलटवार. मी का राष्ट्रवादीत आहे का की रुपाली चाकणकरांना फोन करायला आणि त्यांच्याशी सेटलमेंट करायला. तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण चांगलंच तापलंय. एकीकडे SIT कडून खरात आणि त्याच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या नेत्यांचे संबंध आणि त्यांच्यावरील प्रतिक्रियांमुळे हे प्रकरण भडका घेत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि तडजोडीचा खळबळजनक आरोप केलाय. या गंभीर आरोपामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, यांचा कुठे हितसंबंध आहे, यांचा त्याच्यामध्ये कोणता सहभाग आहे, हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि हे भयान आहे की ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं. पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली. अशोक खरात या प्रकरणाचा तपास SIT कडून करण्यात येतोय. SITनं चौकशीचा हा फेरा आता तृप्ती देसाईंपर्यंत न्यावा अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे. या सेक्स रॅकेटला मदत करणारी महिला, हे तडजोड करणारी महिला असेल तर या सगळ्या कटकारस्थानामध्ये असलेल्या व्यक्तींना तपास करून अटक करणं गरजेचं आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या सगळ्या आरोपांवर तृप्ती देसाई यांनी जोरदार पलटवार करत मोठा गौप्यस्फोट केलाय. खरात यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीच पुरावे दिल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय.
आणि मला वाटतं की माझ्याकडे आले म्हणूनच घरातला अटक झाली, माझ्याकडे व्हिडिओ आले म्हणूनच सीएम पर्यंत पोहोचले. राजकीय महिलांकडे आले असती तर नक्कीच सेटलमेंट झाली असती. आम्ही सेटलमेंट करणाऱ्या बाकीच्यांनी सेटलमेंट केली असती, तुमच्याकडे आले म्हणून हे प्रकरण बाहेर आले. बरोबर आहे. माझ्याकडे हे कार्यकर्ते आले आणि ते विश्वासाने आले होते की तृप्तीताईंकडे गेल्यावरच मार्ग निघेल आणि तो मार्ग निघालाय. अशोक खरातचं सगळं बाहेर आलेलं आहे. एकूणच महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या प्रकरणावरून 2 महिला नेत्या एकमेकांना भिडल्यात. त्यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगलेत. आता खराच्या चौकशीतून काय बाहेर येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. विकृत भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. खरातच्या अटकेनंतर दररोज नवनवीन धक्कादायक माहिती उघड होऊ लागली. त्याने आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं बोललं जात आहे. आता काही पीडितांसमोर येऊन भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार देऊ लागलेले आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार यात बंद करण्यात आलेली आहे. मात्र या प्रकरणातनं भोंदू अशोक खरातचा विकृत चेहरा समोर आला. धार्मिक श्रद्धेपोटी महिला आपल्या कुटुंबियांसोबत अशोक खरातकडे गेलेली होती आणि यावेळी ती गरोदर होती आणि अशा अवस्थेत विकृत खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. पूजा करण्याच्या बहाण्याने अत्याचार करून बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. त्याचसोबत खरात अघोरी पूजा करायचा असंही पीडितेने तक्रारीत म्हटलं. या पीडितेनं अशोक खरात विरोधात नेमकं काय म्हटलंय, काय आरोप केले, तिच्या आरोपातले आपण महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. एक नजर टाकूयात. गर्भवती महिला कुटुंबासह खरातच्या ऑफिसला गेली होती. हे ऑफिस आहे कॅनडा कॉर्नरला नाशिकमध्ये. कुटुंबियांना त्यानं बाहेर बसवलं. म्हणजे मला उपचार करायचे आहेत, काही 4 गोष्टी सांगायच्या आहेत, त्याच्यामुळे त्या महिलेलाच आतमध्ये बसवलं आणि कुटुंबियांना बाहेर बसवलं. पूजेसाठी महिलेला केबिनमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर तिच्याशी तो संवाद साधायला लागला. पूजा करण्याच्या बहाण्यानं चुकीच्या पद्धतीनं ठिकठिकाणी या महिलेला त्यानं स्पर्श केले. पुढे काय घडलं बघा. पूजेच्या नावाखाली याच केबिनमध्ये, यापूर्वी जो व्हिडिओ आलेला आपण पाहिला, केबिनमध्येच एका महिलेचं लैंगिक शोषण केलं होतं. त्याच केबिनमध्ये या महिलेचं त्याने लैंगिक शोषण केलं. ही महिला गरोदर होती. पीडितेला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. जर घडलेल्या गोष्टीची वाच्यता तू बाहेर केली तर लक्षात ठेव, तुला धोका आहे, तुझ्या कुटुंबाला धोका आहे. साप वाघाची खोटी कातडी आणून त्यानं अघोरी पूजा केली त्या महिलेच्या संदर्भात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा सगळा पॅटर्न होता या भोंदू अशोक खरातचा. अखेर पीडितेने जी तक्रार केलेली आहे, या तक्रारीमध्ये तिनं सविस्तर तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सांगितलंय. भोंदू बाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरातसोबत अनेक राजकीय मंत्र्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याच्या संस्थानाला पाणी दिल्याचं समोर आलं होतं. उद्धव ठाकरेंनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती आणि यावर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. सर्वात आधी हे प्रकरण समजून घेऊयात. नेमकं हे प्रकरण काय. यामध्ये जर आपण पाहिलं, श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातनं पाणी देण्यात आलं. बरं, आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्यामुळे हा निर्णय नेमका कोणी घेतला, त्यासाठी आघाडी कोणी घेतली होती, राजकीय पाठबळ काय होतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं, 31 जुलै म्हणजे आपण जर पाहिलं तर श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातनं पाणी देण्याचा निर्णय जो तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला. खरातच्या संस्थांसाठी 39 लाख लिटर पाणी, किती बघा, लक्षात घ्या, इथं गरिबाला एवढं पाणी मिळत नाही. 39 लाख लिटर पाणी जे ते आरक्षित करण्यात आलं. जर त्यामध्ये आपण पाहिलं तर पाण्यासाठी 48 किलोमीटर पाईपलाईन जी आहे ती टाकण्यात आली. किती, 48 किलोमीटर, तिथून हे पाणी जे आहे ते आणण्यात आलेलं होतं. आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा निर्णय जो आहे तो खरातच्या संस्थांना देण्याच्या संदर्भात घेण्यात आलेला होता. 31 जुलै 2020 रोजी आघाडी सरकारने आदेश दिलेला होता. आणि जसं आपण म्हणतोय, न्यूज 18 मराठी वारंवार हा प्रश्न उपस्थित करतंय की हा निर्णय घेण्याच्या पाठीमागे कोण होतं, कोणी हा निर्णय घेतला, या पाठीमागे राजकीय पाठबळ नेमकं काय होतं, अधिकारी कोण होते. त्याची सगळ्याची चौकशी करा ना. माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या. नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा. हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या. फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. मला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं,
40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये. ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची, आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत, तिथे तोंडाला कुलूप का लागताय, सिलेक्टिव्ह का बोलताय. त्यामुळे काहींना केवळ राजकारण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. तंत्र जोशी, ज्योतिष, अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी खासदार विनायक राऊतांनी या संदर्भात खळबळजनक दावा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. बलात्कारी अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याचे विविध राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत आणि त्याचे काही राजकीय पुढाऱ्यांसोबत आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. ही माहिती उघड होईल या भीतीपोटी त्याचा एन्काउंटर घडून आणला जाऊ शकतो असे दावे आता केले जातात. ह्या संपूर्ण म्हणजे कॅप्टन थोरातांच्या व्हिडिओचं पूर्ण चौकशी होईपर्यंत कदाचित त्यांचा घात करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून कॅप्टन खरातांच्या जीवाचं रक्षण करणं हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम कर्तव्य राहील. कारण कॅप्टन खरातांच्या कडून पोलीस ज्या वेळेला एक वेगवेगळ्या नेत्यांची भांडाफोड करतील त्यावेळेला ह्या नेत्यांकडून कॅप्टन खरातांना सुद्धा संपवलं जाईल. 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे. पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा जो आहे तो डाव आहे. त्यामुळं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की अशोक खरातने इतकं कांड केलेलं आहे, इतके लैंगिक शोषण केलेत की त्याला जे आहे ते असं तातडीनं संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवस जो आहे ती सजा मिळाली पाहिजे. त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी बाईट दिला होता की या खराताचा इन्काउंटर होईल. असा काही इन्काउंटर पोलीस कस्टडीमध्ये असताना होत नाही. तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे. बंधू अशोक खरात जवळकीमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख चाकणकरांनी राजीनामा पत्रात केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज चाकणकर यांच्या राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. महिलांसोबत गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध असल्यानं महिलांना न्याय मिळणार नाही हे त्यांनी मान्य करून राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला. रुपाली चाकणकरांच्या अनामिकेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सुनील तटकरेंचीही अशा प्रकारे फोटो जे आहेत ते काही समोर आलेले आहेत आणि या फोटोवरून दोन्ही राष्ट्रवादी शाब्दिक युद्ध रंगले. विकास लवांडेंनी तटकरेंच्या या फोटोवरून अनेक सवाल उपस्थित केले. तर या आरोपांनंतर आनंद परांजपेंनी लवांडेंवर पलटवार केला. मात्र या वादानंतर परांजपेंना पुन्हा एकदा लवांडेंनी सुनावलंय. सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024 आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती, चिकटपट्टी का लावलेली आहे, आपण अशोक खरातच्या नादी लागला होतात का, कुठे आपण रक्ताची कुठे अभिषेक वगैरे केला होता का, कुठे होम हवन केलं होतं का, अशोक खरातांच्या नादी तर आपण लागलेल्या नव्हतात ना. सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती. प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली. त्यामुळे विकास लवांडे आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल आणि जर आपण ठाण्यात आला तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. आनंद परांजपे यांना मी जाहीरपणे प्रश्न विचारला आहे
की तुमच्या कपाळावर पूर्वीपासून एक मोठा टिळा असायचा, आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? पहिला टिळा कोणत्या बाबाचा आहे? दुसरे आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? गंडेदर बांधता, बुवाबाबांच्या नादी लागता, अशोक खरातच्या फाईलमध्ये तुमची नावं दडली आहेत का? तुम्ही का अस्वस्थ झालाय? आणि या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडीनंतर आपला महाराष्ट्रामध्ये घडामोडींचा वेग कायम असणार आहे, याकरता आपण जाऊयात माझ्या सहकारी मृगा यांच्याकडे. धन्यवाद विशाल. यापुढे आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल. पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा अत्याचार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात तक्रार. भोंदू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. ज्या मविया सरकारच्या काळामध्ये खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी दिलं गेलं, त्यांनी याचं राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. तृप्ती देसाईकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांविरोधात तडजोड केली. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची रुपाली पाटलांचा आरोप. कल्याण रेल्वे स्थानकात विद्युत खांबावर चढलेल्या तरुणाचा मृत्यू. विजेचा धक्का लागल्यानं तरुण पडला खाली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. राज्यातल्या हॉटेल उपहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा केला जाणार. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. व्यापारी एलपीजीच्या वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा. रोहित शेट्टींच्या घरावरची फायरिंग प्रकरणी प्रदीप शर्माला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. शर्माचे आरोपीसोबत व्यावहारिक संबंध असल्याचीही माहिती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थोड्याच वेळात अंतिम सामना. माती विभागात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड, तर मॅट विभागात हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जय पाटील मध्ये रंगणार महामुकाबला. मानाची गदा कुणाला मिळणार याकडे लक्ष. आणि नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद. सगळ्यात जास्त काळ सरकारमधल्या प्रमुख राहण्याचा विक्रम. अमित शहा आणि राजनाथ सिंहांनी केलं मोदींचं कौतुक. या भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. या पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली गेली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीचं स्थळ बदललं गेलंय. आज अज्ञात स्थळी खरात प्रकरणाची चौकशी केली जाते. 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब इथे चौकशी सुरू होती. चौकशीला स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित आहेत. अशोक खरात याची चौकशीनंतर त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. अशोक खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. अटकेच्या 3 दिवसांपूर्वी भोंदू खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. त्यातली एक अधिकारी मुंबई विभागातली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अशोक खरात सोबत अधिकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा संशय इथं व्यक्त केला गेला होता. अशोक खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी दिलं गेलं होतं, त्यांनी याचं राजकारण करू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय. तृप्ती देसाईंकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईने चाकणकरांसोबत तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटलांनी केलाय. यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा आरोप रुपाली पाटलांनी केलाय. संजय राऊतांनी दीपक केसरकरांना निशाणा साधला. सरकारमध्ये असल्यापासून दीपक केसरकरांना भोंदू गोष्टींचा नाद आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. केसरकर जंगलात जाऊन विधी करतात असं त्यांचे सहकारी सांगतात असंही राऊत म्हणाले. भोंदू खरातच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. मंत्र्यांना सह आरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी थांबणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. भोंदू खरातला बळी पडलेल्या सगळ्या नेत्यांचे पुरावे द्यायची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे.
तर खरातशी संबंध असलेल्यांची चौकशी करायची मागणीही त्यांनी केली आहे। या प्रकरणी अनेक मंत्री, IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे असा दावा त्यांनी केलाय। नांदेड शहरातल्या एका मठात हरिगिरी दत्तगिरी महाराजानं महिलेवर अत्याचार केलाय। लग्नाचं आमिष दाखवून हरिगिरीनं महिलेवर अत्याचार केलाय। हरिगिरी महाराजाला पोलिसांनी अटक केली आहे। जुलै 2025 पासून महिलेला लग्नाचं आमिष दाखवत 3 वेळा तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेनं केली आहे। बंधू अशोक खरात प्रकरणात मनसेनं उडी घेतली आहे। हे प्रकरण अशोक खरातच्या अटकेनं थांबणार नाही किंवा रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला म्हणून थांबणार नाही। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी मनसे नेते हेमंत संभूस यांनी केली आहे। नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे। सगळ्यात जास्त काळ सरकारमधल्या प्रमुख राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदींनी केलाय। दरम्यान अमित शहा आणि राजनाथ सिंहांनी मोदींचं अभिनंदन केलं। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अतुल भोसले यांची निवड झाली आहे। संख्याबळ नसतानाही भाजपनं व्यूहरचना आखून सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवळाई परिसरामध्ये 9 कोटींच्या वन उद्यानाचं भूमिपूजन झालं। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। शहरातील नागरिकांसाठी पर्यटन केंद्र म्हणून हे गार्डन विकसित केलं जाणार आहे। रोहित शेट्टींच्या घरावरच्या फायरिंग प्रकरणी प्रदीप शर्माला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। प्रदीप शर्माचे या प्रकरणी आरोपींसोबत व्यावहारिक संबंध होते अशी माहिती समोर आली आहे। अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला बसलाय। या अवकाळी पावसामुळे तब्बल 7,000 हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली आहेत आणि 11,000 शेतकरी संकटात सापडलेत। जिल्ह्यातल्या 15 पैकी 8 तालुक्यामध्ये 76 गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय। उत्तर पुणे जिल्ह्यात शेतीमालासह वीज भट्टी व्यवसायाला पावसाचा फटका बसला। अचानक झालेल्या पावसामुळे वीज व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। नुकसान टाळण्यासाठी वीज भट्ट्यांवर ताडपत्री टाकण्यासाठी कामगारांची लगबग सुरू आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये साळवा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं तणाव निर्माण झाला। मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी अश्वारूढ पुतळा उभारला। पुतळ्याला परवानगी नाकारल्यानं मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जमा झाले। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला गेला आणि प्रशासनाकडनं आता समजूत काढायचे प्रयत्न सुरू आहेत। ग्रामस्थ मात्र ठिय्या आंदोलनावर अजूनही ठाम आहेत। भंडारा जिल्ह्यात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढला गेलाय। दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता। माथेरानमध्ये रिक्षाचालकांनी उद्यापासून उपोषणाची हाक दिली आहे। गेल्या 8 महिन्यांपासून हात रिक्षाला बंदी असल्यानं त्यांचं नुकसान होत आहे, त्याचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे आणि बेमुदत उपोषण छेडलं जात आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शिर्डी आणि तुळजापूर प्रमाणे स्थानिक नागरिकांना 24 तास थेट दर्शनाला सोडण्यात यावं अशी मागणी केली गेली आहे। रात्री 10:30 वाजता स्थानिक नागरिकांना दर्शनाची वेळ असताना सुद्धा वेठीस धरण्याचा प्रकार घडतो असा आरोप स्थानिकांकडून केला जातो। ठाण्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं दुचाकी स्वारांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय। शहरातल्या नितेन जंक्शन, माजीबडा, खोपेट आणि अल्मेडा चौकासह अनेक सिग्नलवर तात्पुरते शेड उभारले गेलेत। या शेडमुळे सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांचं उन्हापासून संरक्षण होत आहे। राज्यात वाढत्या उष्णतेचे चटके बसत असताना पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे। मुंबई पुण्यावरून आलेल्या पर्यटकांची रायगडमधल्या दिवेआगर आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते। उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी पर्यटक समुद्राच्या थंडगार पाण्यामध्ये लाटांसोबत मनमुराद आनंद घेत आहेत। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिट्टू नावाच्या 6 वर्षाच्या नरबिबट्याचा मृत्यू झाला। गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता। किडनीचा गंभीर आजार त्याला होता असं निदान झालं होतं। भिवंडीमध्ये अखिल पद्मशाली समाजानं सत्कार सोहळा आयोजित केला होता। पद्मनगर इथल्या सभागृहात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान केला गेला। राज्यभरातून आलेल्या लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।
राज्यातल्या हॉटेल उपाहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे. वर्धेत गॅस सिलेंडरची टंचाई तयार झाली आहे. सिलेंडर नसल्याने एजन्सीमध्ये आलेल्या नागरिकांवर सिलेंडर बिनाच परतण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये एपीएमसी मार्केटजवळ आग लागल्याची घटना समोर आली. सेक्टर 21 मधल्या एका रो हाऊसच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर या आगीचा भडका उडाला. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मुंबईतल्या गोराई भागात धक्कादायक प्रकार समोर आलाय. साई सिनियर केअर फाउंडेशन वृद्धाश्रमामध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेला केअरटेकरनं अमानुष मारहाण केली आहे. वारंवार लघुशंकेला जात असल्याच्या कारणावरनं हात बेडला बांधून झाडून मारहाण केली. बोरिवली पोलिसांनी आरोपी सुरेखा पवार हिला अटक केली आहे. महाड तालुक्यामध्ये सध्या चोरट्याने धुमाकूळ घातला. नातेगावामध्ये अर्धनग्न अवस्थेत अंगाला तेल लावलेला चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. चोरट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. याबद्दल पोलिसात तक्रार घेतली जात नाही अशी माहिती नागरिकांनी दिली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली. एक महत्त्वाची बातमी आहे. बलात्कारी अशोक खरातनं अंकशास्त्र आणि तंत्रज्योतिषाच्या नावाखाली करोडोंची माया जमवली होती आणि त्याला अटक झाल्यावर याबद्दलचं वास्तव आता हळूहळू उजेडात यायला लागलंय. नाशिक, सिन्नर, शिर्डी, संगमेश्वर अशा मोक्याच्या ठिकाणी करोडो रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या. म्हणजे एकीकडे लैंगिक शोषणाबद्दलच्या आरोपांचा तपास SIT कडनं केला जातोय, तर दुसरीकडे आर्थिक बाबींचा तपास सुद्धा आता आयकर विभाग करणार आहे. करोडोंची मालमत्ता, बँक व्यवहार, जमीन खरेदी विक्री व्यवहार अशा सगळ्या बाबी आता तपासल्या जातील. आणि विशेष म्हणजे या प्रकरणी आता खरातचे देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे सुद्धा ITच्या रडारवर असतील अशी शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते. खरातच्या पत्नीसोबत अभिजित भांडे नावाचे जो अधिकारी आहे याने आर्थिक व्यवहार झाले. जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल. आता इराणच्या काझविन भागामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 20 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झालाय अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये बाळासमवेत त्याची आई आणि भाऊ सुद्धा ठार झालेला आहे. या घटनेनंतर आता इथं इराणमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नागरिक निषेध करतायत, रस्त्यावर उतरतायत. युद्धाच्या या स्थितीमध्ये निरपराध जीवांचा बळी जातोय आणि म्हणून आता चिंता व्यक्त केली जाते. तर इराण इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर आता होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणची लष्करी ताकद जगासमोर आली आहे. उथळ पाण्यामध्ये प्रभावी कार्य करणारी इराणची मिजेट सबमरीन फ्लीट अमेरिकेसाठी आता मोठं आव्हान ठरते. ही लहान आकाराची पाणबुडी पाण्याच्या कमी खोलीत सहज लपून राहू शकते आणि त्यामुळे ती रडार आणि लढाऊ विमानांच्या नजरेतनं बचाव करते आणि म्हणूनच या पाणबुड्यांना सायलेंट किलर असंही म्हटलं जात आहे. इराणमधनं सुरू झालेल्या संघर्षाच्या लाटा आता केवळ खाडीपुरता मर्यादित राहिलेल्या नाहीयेत, तर त्या थेट हिंद महासागरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डिएगो गार्सिया हा एक अत्यंत लहानसा पण रणनीतीच्या माध्यमातून महत्त्वाचं असलेलं असं बेट पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. आणि आकारानं लहान असलं तरीही या बेटाचं सामरिक महत्त्व अत्यंत आहे आणि हिंद महासागराच्या मध्यभागी असलेलं हे ठिकाण लष्करी हालचालींसाठी अत्यंत अनुकूलही मानलं जातं आणि म्हणूनच या भागातनं मोठ्या लष्करी कारवाया सुरू व्हायची ही शक्यता व्यक्त करतायत. इराण आणि इस्रायलमधल्या वाढत्या संघर्षात आता हवाई कारवायांवरनं वाद झालाय. इराणनं दावा केलाय की त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इस्रायलच्या 3ऱ्या F-16 लढाऊ विमानाला लक्ष्य केलंय आणि पाडलंय. मात्र इस्रायली सेनेनं हा दावा ठामपणे फेटाळून लावला. विमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता पण त्याला कोणतंही नुकसान झालं नाही असं इस्रायलनं म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेल्या संघर्षाबाबत मोठा दावा केलाय. युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकतं असे संकेत त्याने दिलेत.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता विविध चर्चांना उधाण आलंय. अमेरिका आपल्या लष्करी उद्दिष्टांच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि लष्करी संरचना आता त्याला मोठा फटका बसायचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान दुसऱ्या बाजूला इस्रायलचा इराण विरोधी पवित्रा अधिकच आक्रमक झालाय. येत्या काही दिवसात इराणवरचे हल्ले आणखी तीव्र करणार असं इस्रायलनं म्हटलंय. इस्रायलमधल्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा आता इराणच्या IRGCनं केलाय. त्यामुळे इंधन भरण्याच्या प्रक्रियेवर आणि उड्डाणांवर गंभीर परिणाम झालाय. मात्र इस्रायलकडनं या दाव्याबाबत अजून कोणताही अधिकृत पुष्टी केली गेलेली नाहीये. त्यामुळे या हल्ल्याबाबत संभ्रमाचं वातावरण कायम आहे. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरनं महायुतीमध्येच वाद चिघळला. मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याविरोधात सांगलीमध्ये बाळासाहेब ठाकरे चौकात संतप्त शिवसैनिकांनी भाजप विरोधी आंदोलन छेडलं आणि घोषणाबाजी केली. जागतिक जलदिनानिमित्त सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर जलपूजन केलं गेलं. श्री स्वामी समर्थ घाटावर कृष्णा महापूर नियंत्रण समितीनं पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनानं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी मागणी केली. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये असा रुडकी इन्स्टिट्यूटचा अहवाल असल्यानं चिंता व्यक्त केली गेली. छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या शहरामध्ये ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडमुळे तब्बल 5 तास वीज खंडित झाली होती. रोशन गेट, किराडपुरा, नवाबपुरा, इंदिरानगर या भागामध्ये अंधारातच नागरिकांना ईदचा सण साजरा करावा लागला. बातमी पुण्यामधनं येते. पुण्याच्या लोणी काळभोर इथे पान सेंटरवर अंमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकला. पानामध्ये अंमली पदार्थांचं मिश्रण करणाऱ्यांवर आता कारवाई झाली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी कैलास मांढरे आणि अनुराधा मांढरे या दाम्पत्याला अटक केली आहे. त्यांच्याकडनं संपूर्ण मुद्देमाल जप्त केला गेलाय. कडक फुलचंद या पानाच्या नावाखाली तरुणांना नशेच्या विळख्यामध्ये ओढण्यात येत होतं. आता या प्रकरणी पोलिसांकडनं अधिक तपास केला जातोय. बातमी नाशिकमधनं. इथं सातपूर श्रमिक नगर परिसरामध्ये अशोक रेसिडेन्सीमध्ये अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्स मागण्याच्या कारणावरनं तुफान रणा झाला. यात महिलांना बेदम मारहाण केली गेली आहे आणि या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला गेलाय. अनेक वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये वाद होत होते तेव्हा परिसरामध्ये नागरिक सुद्धा त्रस्त झालेले आहेत. इराणनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता नवीन व्हिडिओ आणि छायाचित्र जाहीर केलेली आहेत. इराणच्या म्हणण्यानुसार त्यांनी मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांची 72वी खेप अगदी यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे. डोंगराच्या आतून या मिसाईल प्रक्षेपित होताना दिसत आहेत. ते थेट लक्ष्याच्या दिशेने झेपावत आहेत. या दृश्यांमुळे आता इराणची लष्करी क्षमता आणि तांत्रिक तयारी अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे असं मानलं जातं. झालाय त्याचा फटका आता खत उत्पादनावर बसलाय. गॅस टंचाईमुळे पुण्याच्या राजगुरू नगरमध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण झालाय. तर खेड तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघाच्या केंद्रात युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सकाळपासूनच शेतकरी केंद्राबाहेर खत मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला बसलाय. या अवकाळी पावसामुळे तब्बल 7,000 हेक्टर पिकं मातीमोल झाली आहेत आणि 11,000 शेतकरी संकटात सापडलेले आहेत. जिल्ह्यातल्या 15 पैकी 8 तालुक्यात 76 गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेले आहेत, हतबल झालेले आहेत. आता अवकाळी पाऊस आणि गारपीटने इतका धुमाकूळ घातलेला आहे का हजारो हेक्टरवरील पिकं जे ते उद्ध्वस्त झालेली आहे. गहू, हरभरा याच्यासह इतर पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेला आहे. किती नुकसान झालेलं आहे, काय नुकसान झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे. काय म्हणाल, कशामुळे नुकसान झालं आणि किती नुकसान झालं आणि काय अपेक्षा आहे सरकारकडून? आपण बघितलं असेल की गेल्या 2 दिवसापासून जो अवकाळी पाऊस आलेला आहे झाला त्यामध्ये
कांदा पीक असेल, गहू असेल, या आता कांदा पीक जो कांद्याचा हंगाम आहे आणि गव्हाचाही हंगाम आहे. ही पिकं जी आहे काही काढणीला आलेली आहे, काही कापणीला आलेली आहे. आणि अशामध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याचा पूर्ण खर्च झाला आणि जेव्हा ते पीक आमच्या हाताशी येण्याची वेळ आली, तेव्हा या अवकाळी पावसाने पूर्ण धुमाकूळ घातला आणि ही पिकं जी आहे ही नुकसान झालं. पांद्याला पात राहिली नाही आणि जो पाऊस बी झाला, गारा पडल्या त्याच्यामध्ये. गारांमुळे काय झालेले की कांद्याला पात राहिली नाही आणि त्या गारांमुळे जे उभे गहू होते कापणीला आलेले ते सुद्धा आडवे झालेले. आता त्याची क्वालिटी खराब होईल आणि तो पडल्यामुळे तो व्यवस्थित सोंगता येणार नाही किंवा तो मशीनमध्ये काढता येणार नाही. त्यामुळं आमची मागणी अशी आहे की जे नुकसान झालेले आहे, जवळजवळ नांदगाव तालुक्यामध्ये 897 हेक्टरवर नुकसान झालेली आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आमचं म्हणणं हे की अजूनपर्यंत सरकारने कोणतेही आदेश दिले नाही पंचनाम्याचे. त्यासाठी आमची सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. एकूणच आपण बघितलं असेल तर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हा अक्षरशः वैतागलेला आहे. आता त्याचे डोळे लागलेले आहे मायबाप सरकारकडे. तर मायबाप सरकार तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, मालेगाव. आता बातमी आहे सोलापूरमधनं. इथं शिमला मिरचीला अवकाळी पावसानं फटका बसलाय. उत्तर सोलापुरात पावसाचे गाव म्हणजे पडळसाळी गावाचे शेतकरी शरद शिरसट यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे शिमला मिरचीची झाडं भुईसपाट झाली आहेत. शिमला मिरची जमीनदोस्त झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागणार आहे. काल अवकाळी पावसामुळे आणि प्रचंड वादळामुळे या शेडनेटचं आणि ह्या शिमला मिरचीचं पूर्णपणे म्हणजे नासाडी झालेली आहे.